तर काय 1:29 झाले, 1:30 वाजले दुपारच्या. मी सकाळी फक्त काय केलं माहिती का, तर मी सकाळी फक्त ब्रेकफास्ट केलाय, आंघोळ केली आणि झोपलोय, आराम केलाय. ठीक आहे, दुसरं काहीच केलं नाही. आज व्यायाम केला नाही, एक्सरसाइज केलं नाही, काही नाही. बाहेर चालायला पण नाही गेलो. आज आराम करावा म्हणलं दुपारपर्यंत. आता दुपारनंतर काय प्लॅन अजून तर नाहीये. काल ठरवलं होतं की उद्या फिरायला जायचंय, पण फिरायला गेलेलो नाहीये. आराम करावा म्हणलं एक दिवस, आणि उद्या पहाटे संडे राईड करणार आहे. असं नियोजन आहे. ओके, आज तर आराम करणार आहे. आज काय कपडे वगैरे धुणार आहे, काय सांगायची गोष्ट नाही. तर असा विषय आहे. सकाळ जण झोपूनच होतो, मोबाईल बघत बसलो, तो स्क्रोल. ओके, तर गाईज बिर्याणी बनवले मीच. आणि इकडं त्याला काय म्हणते ती, कांदा, दही, त्यात मीठ आहे, चटणी, कोथिंबीर आहे. त्याला काय तर नाव आहे रे, रबडी नाही, रबडी तर गोड असते. काय नाव आहे, काय तर नाव आहे मी विसरलो. तर इथं बिर्याणी बनवले मस्तपैकी. व्हिडिओ बघत बसतो. 3:13 झाल्यात. 3:13 मगाशी जेव्हा 1:30 वाजता व्हिडिओ बनवला ना, म्हणजे चालू केलं ना, तेव्हापासून मी बिर्याणीचं नादात आहे. पाणी आणलं, भरपूर काम केलं, पाणी आणलंय, बिर्याणी सगळं मसाला बिसाला काहीच नव्हतं सध्याला, तर सगळं आणून बिर्याणी बनवली. आत्ता भूक लागली होती, तेव्हाच भूक लागली होती, पण आत्ता बनवलं, लगेच खायला चालू करतो. ओके गाईज, कंपनीत आले. थोडं माझा आहे ना एक फ्लास्क फक्त काढायचं राहिलाय. आमचं कॅन्टीन आहे पुढे, माझा फक्त फ्लास्क काढायचं राहिलाय. ते काढून जावं म्हणलं, तर कंपाऊंड आहे ना निघून जाते. स्किन वाईट का पडले माझी, काय विषय नाही. झोपेत होतो, झोपेत ना लक्ष आल्यावर मी आले. काहीच कॅमेरा आहे तिथं, मी काय मोबाईलवर करू शकत नाही, ऍक्शन घेऊ शकतात, काही विषय नाही. असं झालं तर काही विषय नाही. तिथं कॅमेरा आहे. फ्लास्क काढलाय फक्त, रिटर्न लगेच. सिक्युरिटी वाला मला काय बोलतोय, अरे शनिवारी सुट्टी आज कसं काय आलाय, मला थोडं काम करा. आमची लिफ्ट बेसमेंट. आज चहा नसतो ना, चहा पिऊन गेलो असतो. चहा असतो बरं का, पण ह्या साईडचा तसला मशीनचा चहा असतो. मशीनचा चहा चांगला लागतो, तसला उकळलेला चहा चांगला लागतो. आज शनिवार उकळलेला नसतो, मशीनचा चहा असतो फक्त, त्यामुळे नको. ह्या पार्किंगला गाडी लागली जायचं तिथं. हे पार्किंग आहे ना, वरी काय नाही, त्यामुळे इकडे पार्किंग गाडी लागत नाही. काही भरपूर फिरलो, काही विषय नाही. आणि तो 2 भरपूर पासून काढलं, तर भरपूर फिरलो काही विषय नाही. खाली एकदा जाऊन आलो, नंतर रिटर्न आलो. 2 फक्त भरपूर पसंत आलं. टी-शर्ट एक घेतला होता, पण तो काय फिट बसला नाही कॉलरचा, त्यामुळे तो काय रिटर्न ठेवला. 2 भरपूर तेवढा घेतला. रूमवरती मला रूमवरती आहे ना बोर होत होतं, त्यामुळे आलो. ఈ ఆఫర్ ని సొంతం చేసుకోవడానికి క్రాప్ ఫ్లోర్ కు క్లిక్ చేయండి. త్వరపడండి.
काय झालंय लय फिरलो फक्त 2 किलोमीटरसाठी मला घाम आला एसी मध्ये घाम आला म्हणजे विचार करा वरती गेलो नंतर खाली आलो नंतर वरती गेलो ठीक आहे आता डायरेक्ट रूम कुठं नाही जायचं आता डायरेक्ट रूमवर जायचं आणि उद्या डायरेक्ट पुंगलं फिरायला जायचं ओके तर काय जाता डायरेक्ट इथून रूमला एकटा चालतो मला एवढं अनकम्फर्टेबल वाटत होतं ना मी फोन लावला असता पिल्ल्यासोबत बोलत बोलत शॉपिंग केले गाडी तिथं लावले दिसते का ओके तर गाईज माझे डोळे ना लाल भडक झाले मी गाडीवर गेलो आता जस्ट आणि वायझर खाली होतं वायझर माझ्या हेल्मेटचं वायझर आहे ना ब्लॅक आहे त्यामुळे ते खाली करता येत नाही खाली केलं तर मला पुढचं नेट व्यवस्थित दिसत नाही विजिबिलिटी कमी होते त्यामुळं वायझर ओपन करूनच गाडी आणावं लागते मी जेव्हा गावावर आलतो ना तेव्हा पण सेम डोळं लाल भडक झालं चेहरा असा पूर्ण नाही का वार धूळ बीळ सगळं तोंडावरून काळा पडला होता मागचा ब्लॉग बघा मी कुरवाडीन गावावरून आलेलो जस्ट रविवारी आलेला काहीतरी 26ला सोमवारी ठीक आहे तर त्या विषय नाही आजचं काय ना मी फक्त आज दिवसभर आराम केलाय दुपारी मस्तपैकी बिर्याणी बनवली जेवण केलं आणि झोपलोय असं मस्त आराम केलाय आणि आता मग असे जाऊन बरमुड आणले तर काय सांग बरमुड आणले सांगू ठीक आहे काय विषय नाही आज रेस्ट डे होता तर रेस्ट घेतलाय पूर्ण उद्या जाणारे नको सांगायला नको डायरेक्ट तिथे गेल्यावर व्लॉगच बनवतो नंतर उद्या कळेल तुम्हाला ठीक आहे तर आता तर काय अजून एकदा जेवेल तर काहीच माझ्या युट्यूब चॅनल बद्दल आहे ना माझं युट्यूबचं चॅनल आहे ना आता फक्त माझ्याकडे 61 सबस्क्रायबर आहेत 61 आणि माझे 80 व्हिडिओ झाले टोटल तर माझे काही डेली नव्हते पण आता मी डेली टाकायला लागलोय आणि मला कंटेंट आयडिया घेण्यासाठी मला काय ना काय विचार करायला लागतं सारखं ठीक आहे आणि तोच माझा मुद्दा तोच आहे की मी जास्त ना जास्त काही ना काही केलं पाहिजे कारण मी आहे ना एवढा आळशी झालोय की एकदा कामावर आलो ना मोबाईल बघत बसतोय काय काम करत नाही तर तो माझा मोटिव्ह आहे की काहीतरी केलं पाहिजे मी ठीक आहे त्यासाठी मी असा व्हिडिओ बनवतोय त्या व्हिडिओबद्दल मी काय ना काय हालचाल करतोय किंवा काहीतरी विचार करतोय आणि बिझी राहतोय सगळ्यात मेन आहे ना बिझी राहण्याचा प्रश्न आहे कारण काय ना काय करत राहिलं पाहिजे जर एका ठिकाणी बसतो ना तर डायरेक्ट डिप्रेशन सारखं डिप्रेशनच म्हणायचं जर एका ठिकाणी बसलं तर माणूस विचार करत बसतो नाहीतर मोबाईल बघत बसतो जास्त मोबाईल बघितल्याने डोकं पण दुखते प्लस हेल्थ इश्यू येतं काय ना काय कमजोरी येते विकनेस येते असं त्यामुळं काय ना काय हालचाल किंवा काय ना काय करत राहिलं पाहिजे त्यामुळे डिप्रेशन तर नाही येणार ठीक आहे मध्ये आहे ना मी 2-3 दिवस आहे ना व्हिडिओ 2-3 नाही चांगलं 10-12 दिवस काहीतरी दिवाळीला घरी जायच्या गावी जायच्या अगोदर आहे ना एक 10 दिवस काहीतरी 10 ऑक्टोबर ते 16-17 ऑक्टोबर पर्यंत आहे ना व्हिडिओ काय टाकले होते तर तेव्हा मला मी विचार करायचे की बाबा आपण का बंद करतो नाही का असं मग तर मग नंतर मी गावाकडे गेल्यापासून अजून एकदा चालू केलंय तर मला अजून एकदा चालू करायला काही विषय नाही रोज टाकणार मी काय ना काय व्हिडिओ रोज म्हणजे रोज टाकणार आहे ठीक आहे आता आणि मंडे पासून जिमचा विषय चालू करावा म्हणतोय कारण रूमवर आहे माझ्याकडे डंबेल्स पण इथल्यापेक्षा ना तिथे जाऊन मी जास्त व्यायाम करणार इथं आहे ना मी थोडा कमी करतो आता मला थोडं डंबेल्स वगैरे त्या दिवशी डंबेल्स मारले ना तर माझं हे आहे ना हे असं आकडून आलं स्नायू असं दुखत स्नायू म्हणजे स्नायूच काय म्हणते त्याला मसल आहे ना हे आणि हे आकडून आलते तर आज तर काय व्यायाम नाही केला मी दिवसभर चालाय पण नाही गेलो आता मी थोडं चालून येईल तर दिवसभर चाला नाही गेलो आरामच केला रेस्ट केलाय आणि अजून काय विषय
बस स्टँड व्हायला लागलं होतं इकडून गाईज. इकडून जास्त बस जात नाहीत मल्हापूर साईडनं, तर तिथं बस स्टँड व्हायला लागले. नवीन जात तसं ट्यूब वगैरे लावले ते, त्याच्यावर ॲड वगैरे काहीतरी लावायला होतं. ते आतल्या साईडचं ना ते ट्यूब आहेत सगळ्या. तर गाईज मी आलतो चालायला, आणि याच ठिकाणी जर मी व्हिडिओ नसतो बनवत, मी रूमवरती मोबाईल बघत झोपलो असतो. तर असा व्हिडिओ काहीतरी बनवतोय, त्यासाठी मी काहीतरी हालचाल करतोय, तेवढ्यासाठी मी व्हिडिओ बनवतोय. ठीक आहे, माझा कोण बघतं ना बघतं काय विषय नाही, काय कसली कमेंट करेल तरी काय विषय नाही. ठीक आहे. तर माझा एक मित्र आहे कॉलेजचा, तर तो आता व्हिडिओ बघतोय ना, तर मी आता काय विषय नाही म्हणतोय ना व्हिडिओमध्ये, तर तो खाली कमेंट म्हणतोय काय विषय नाही आणि स्माइली टाकतोय. आता मला आहे ना, पहिले मला लाज वाटायची असं कॅमेरा धरायची बरं का, तर आता मला काय एवढं काय वाटत नाही, म्हणजे नाही का पब्लिकमध्ये. आता समोर आता हा माणूस जर गेलाय ना, तरी पण मला काय एवढं वाटत नाही त्याचं. ठीक आहे, पहिले मला वाटायचं गेलं काहीतरी बोलते ना वगैरे, तर आता मी कधी कधी अनकम्फर्टेबल होतो. अजून तेवढा कॉन्फिडन्स नाही आलेला मला की मी असं पब्लिकमध्ये नाही का एवढं फुल्ली ब्लॉगिंग करेल. आता पण अंधार आहे म्हणून थोडासा कॉन्फिडन्स आहे, असं नाही म्हणत की मी फुल्ली कॉन्फिडंट आहे कॅमेरा बाबतीत किंवा असं ब्लॉग बनवायच्या बाबतीत. आत्ता पण माझे 50% आहे नाही का. जर पब्लिक असेल तर थोडा अनकम्फर्टेबल होतो मी. आता मी मॉलमध्ये गेलेलो, मागची क्लिप असेल, मी मॉलमध्ये गेलो तर तिथं मला पुढून लेडीज वगैरे बघत होते, त्यासाठी मी थोडं शांत राहिलो. असंच कॅमेरा धरून गेलो, फक्त शांत राहिलो, बोलून नाही काय. कॅमेरा खाली केला नाही मी. तर कधी कधी जर माझ्यासोबत जर कोण असेल का मित्र वगैरे, तर मी फुल कॉन्फिडन्स असतो. जर मी एकटाच असलो ना तर मला थोडंसं अनकम्फर्टेबल होतं अजून पण. मी माझ्या हेल्थकडे लक्ष देणार आहे. ठीक आहे, हेल्थ, राहणीमान आणि स्वतःला एंटरटेन करणं किंवा स्वतःसाठी टाईम काढणं. आता जोपर्यंत पिल्या नाही आहे ना तोपर्यंत तर मी फ्रीच आहे म्हणायचं. पिल्या येणारे काय ते 16 तारखेला, पुढच्या 16 तारखेला पिल्या येणार आहे. त्याचं तिकीट बुक करायचं राहिले मला येताना. मी आत्ताच्या संडेला गेलो असतो गावाकडं, कारण आज पण सुट्टी होती, उद्या पण सुट्टी होती, पण मी नको म्हणलं, रेस्ट घ्या म्हणलं. कारण सोमवारीच आलो आहे मी गावावरून, सोमवारी आलो आहे आणि लगेच म्हणलं सॅटर्डेला नको जायला, अजून 1-2 जाऊ द्या, मग नंतर गावाकडे एखादी सुट्टी एक्स्ट्रा घेऊन मग गावाकडे जाईल. तेव्हा जरा गावाकडे गेल्यावर किंवा त्यांना पण बरं वाटतं, आईला आणि दादाला पण बरं वाटतं गावाकडे गेल्यावर. आता हे माझ्या मनातून बोलतो मी, मला वाटलं की काय बडबड करतो. MH25 गाडी आहे, MH25 ची गाडी आपल्याकडे. गाडी आहे 25 म्हणजे बहुतेक लातूर किंवा उस्मानाबाद ह्या साईडची, धाराशिव साईडची गाडी. ट्रक माल घेऊन आले इकडे आहे ना गाईज, भरपूर येते त्या. माझा भैया पण येतो इकडे म्हणजे ह्या साईडला येत नाही, तो हैदराबादमध्ये येतो. नवीन तो आहे ना, नवीन गाड्या घेऊन येतो भैया. तर आता सध्याला विशाखापट्टणमला गेला बहुतेक. त्याला सकाळीच कॉल केला होता बहुतेक, सकाळीच केला 9-10 वाजता. तो रिटर्न हल्ला तिथं तो काय करतो, पुण्यावरून किंवा मुंबईवरून नवीन चिस्सी गाडी असतात ना, तो घेतो. तो आणि त्यांचे 4-5 जण असते ते, तर तो गाड्या घेतो तिकडून आणि इकडं हैदराबाद, बँगलोर, विशाखापट्टणम किंवा ह्या साईडला त्या शोरूमला गाड्या द्यायला येतो. आणि नंतर रिटर्न रेल्वेनं वगैरे ट्रॅव्हल करतो. ते सोबतच असते 5-6 जण, कधी 10-12 जण पण असते. त्यांचं ग्रुपच झालं आहे त्यांचं. ओके, तर गाईज व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे, ओके, बाय, पीस.